ताई दुसऱ्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जे आहेत, कल्पना खरात जे की हं. अशोक खरातची पत्नी आहे, ती फरार झालेली आहे. तिने न्यायालयामध्ये जामिनासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. काय सांगाल ताई म्हणजे एका बाजूला एवढं गंभीर प्रकरण घडते, दुसऱ्या बाजूला जे आरोपी आहेत ते फरार होतात. हे बघा याच्यामध्ये अशोक खरातची पत्नी आहे कल्पना खरात. म्हणजे कल्पना खरातचा हा संबंध जो आहे, तो अनेक जमिनींच्या व्यवहारांमध्ये किंवा दररोज खरातकडे किती पैसे येत होते, काय येत होते. खरात आणि त्याची पत्नी घरामध्ये राहायचे. त्यामुळे त्या दोघांना जेवढं माहिती आहे, तेवढं कदाचित बाहेरच्या लोकांना माहीत नाही. त्यामुळे खरातच्या पत्नीची चौकशी होणारच होती. पण मग चौकशी होईपर्यंत एखादा त्यांना समन्स पाठवला का? की कुठलीही चौकशी आमची होईपर्यंत तुम्ही घर सोडू नका किंवा नाशिक शहर सोडू नका. अशी चौकशीची जी आहे ती नोटीस का पाठवली नाही? म्हणजे कल्पना खरात जी आहे ती फरार होते आणि फरार झाल्यानंतर मात्र आता लुकआउट नोटीस वगैरे जारी होते. म्हणजे कुणाच्या आशीर्वादाने फरार झाली आहे? कारण कल्पना खरातचं एकदा तोंड उघडलं, तर सगळ्यात मोठा दुवा या प्रकरणातला जे आहे ते कल्पना खरात आहे. खरात नेमकं काय करायचा? मग ते जमिनींच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल, अनेक राजकीय नेत्यांच्या बाबतीत असेल, कोण कसं भेटायचं, कुणाबरोबर काय व्यवहार होतोय, हे सगळं डिटेल जे आहे ते कल्पना खरातकडून आपल्याला कळणार आहे किंवा त्यांचा जबाब होणार आहे. परंतु मग त्या जर फरार होत असतील, तर हे नाशिक पोलिसांचं अपयश आहे आणि मग कुणीतरी अजूनही राजकीय नेते, आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस ऑफिसर यांची नावं कल्पना खरातच्या माध्यमातून बाहेर येऊ नयेत, म्हणून मग ते कुठेतरी त्यांना जे आहे त्या बाहेरच्या बाहेर जे आहे ते फरार होण्यासाठी मदत करतायत का? अशी शंका मनामध्ये येते.